स्थानिक निवडणुकांबद्दल विचार करूया. आपल्या गल्लीत, आपल्या परिसरात एक नगरसेवक असतो. आपण त्यांना ओळखतो, निदान चेहरा तरी माहिती असतो. हो, बरोबर. रस्त्यावर खड्डा पडला, पाणी येत नाहीये, कचऱ्याची गाडी आली नाही, अशा समस्यांसाठी कोणाकडे जायचं हे आपल्याला पक्क माहिती असतं. पण कल्पना करा की अचानक तुमच्या त्याच भागासाठी एक नाही तर 3 किंवा 4 नगरसेवक आहेत. मग कोणाकडे जायचं? हो. आणि राजकारण्यांसाठी याचा अर्थ काय असेल? आणि हाच गोंधळ किंवा म्हणा ना हीच नवी रणनीती सध्या महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. बरोबर. आज आपण याच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवर किंवा सोप्या भाषेत पॅनल सिस्टमवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. हो, आणि यासाठी आपल्याकडे 2 खूप चांगले स्रोत आहेत. एक आहे इनसाइट्स IASचा लेख, जो आपल्याला या पद्धतीचं एक राज्य पातळीवरचं मोठं चित्र दाखवतो. बरोबर. आणि दुसरा आहे आय लव्ह नवी मुंबई या वेबसाईटवरचा लेख, जो नवी मुंबईत या पद्धतीमुळे जमिनीवर काय उलथापालट होते याचं विश्लेषण करतो. हो. तर मग आजचं आपलं ध्येय स्पष्ट आहे. ही नवीन पण खरं तर जुनीच असलेली पद्धत नेमकी काय आहे, ती का आणली गेली आणि मतदार म्हणून आपल्यावर आणि राजकीय पक्षांवर तिचे काय परिणाम होणार आहेत हे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे तरी काय? नावावरून वाटतं की एका प्रभागात अनेक सदस्य असतील, पण हे इतकं सोपं आहे का? नाही. आणि इथेच पहिला गोंधळ सुरू होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा एक वॉर्ड, एक नगरसेवक या पद्धतीकडून एक मोठा प्रभाग, अनेक नगरसेवक या पद्धतीकडे परत जाण्याचा प्रवास आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर महानगरपालिका आहेत ना, हो, तिथे आता एका प्रभागातून 3 सदस्यांचं पॅनल निवडलं जाईल आणि नगरपरिषदांमध्ये 2 सदस्यांचं पॅनल असेल. 1 मिनिट, म्हणजे शहरात नगरसेवकांची एकूण संख्या वाढणार का? 3 पट होणार? नाही, अजिबात नाही. आणि हाच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. नगरसेवकांची किंवा प्रभागांची एकूण संख्या पूर्वी इतकीच राहणार आहे. अच्छा. फक्त निवडणुकीच्या सोयीसाठी 3 किंवा 4 जुने लहान वॉर्ड एकत्र जोडून एक मोठा प्रभाग तयार केला जातो. निवडणूक त्या मोठ्या प्रभागासाठी होते. अच्छा, म्हणजे निवडणुकीपुरता एक मोठा प्रभाग, पण निवडून आल्यावर प्रत्येकाची जबाबदारी आपापल्या मूळ लहान प्रभागापुरतीच. हे ऐकायलाच थोडं विचित्र वाटतंय. हो. निवडून येताना एकत्र, पण काम करताना वेगवेगळं. अगदी बरोबर. कागदोपत्री तरी तसंच आहे. निवडून आलेला प्रत्येक सदस्य आपापल्या मूळ वैयक्तिक प्रभागासाठीच जबाबदार असतो. पण प्रत्यक्षात तसं घडतं का, हा एक मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न तर आहेच, पण त्याआधी मतदाराच्या भूमिकेबद्दल बोलूया. प्रभागाची रचनाच जर अशी गुंतागुंतीची असेल, तर मतदानाची प्रक्रिया कशी असेल? माझ्यासमोर 3 किंवा 4 उमेदवारांचं एक पॅनल असेल, तर मला त्या पूर्ण पॅनलनाच मतं द्यावं लागेल का? नाही. आणि इथेच ही पद्धत आणखी रंजक बनते. राजकीय पक्ष जरी आमचं पॅनल निवडून द्या असा प्रचार करत असले, तरी मतदार म्हणून तुम्हाला संपूर्ण पॅनलला मत देण्याचं बंधन नाही. तुमच्यासमोर त्या प्रभागातील सर्व वैयक्तिक उमेदवारांची नावं असतात. तुम्ही तुमच्या पसंतीचे 3 किंवा 4 उमेदवारांना मत देऊ शकता. वा, म्हणजे एकाच पॅनलमधनं मी 2 उमेदवार एका पक्षाचे आणि तिसरा उमेदवार दुसऱ्याच पक्षाचा असंही निवडू शकते? हो, तुम्ही तसं करू शकता. याला क्रॉस वोटिंग म्हणतात. त्यामुळे पक्षासाठी जरी ते पॅनल असलं तरी मतदारासाठी ती वैयक्तिक उमेदवारांचीच निवड आहे. पण इथे एक अजून प्रश्न आहे. समजा मला त्या 3 किंवा 4 उमेदवारांपैकी फक्त एकच उमेदवार आवडला. मला बाकीच्यांना मत द्यायचंच नाहीये. तर मी फक्त एकाला मत देऊन येऊ शकते का? येऊ शकता, पण त्यासाठी एक विशेष आणि थोडी विचित्र प्रक्रिया आहे. म्हणजे? तुम्हाला मतदान केंद्राच्या अध्यक्षाकडे म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसरकडे जाऊन एक लेखी अर्ज द्यावा लागतो की मला फक्त एकाच उमेदवाराला मत द्यायचे आहे. काय सांगताय? हो. हा नियम अशासाठी आहे की भविष्यात जर निवडणुकीच्या निकालावर कोणी कायदेशीर आव्हान दिलं की अमुक उमेदवाराला इतकी कमी मतं कशी मिळाली, तर तो लेखी अर्ज पुरावा म्हणून वापरता येतो. म्हणजे एका मतासाठी एवढी कागदपत्र? हे तो खूपच क्लिष्ट आहे. सामान्य मतदार हे करेल का? नाही करणार. बहुतांश लोक एकतर सगळ्यांना मत देतील किंवा देणार नाहीत. मला वाटतं ही प्रक्रिया सोपी असायला हवी होती. बरोबर. व्यवहारात अनेक मतदार एकतर बटन दाबून मोकळे होतात किंवा पक्षाने सांगितलेल्या पॅनेलला मत देतात. ही लेखी प्रक्रिया फार कमी लोकांना माहिती असते आणि ती किचकट असल्यामुळे तिचा वापरही कमी होतो.
ठीक आहे, आता मूळ मुद्द्याकडे येऊया. जर मतदार पॅनल तोडू शकतो, तर राजकीय पक्ष या पद्धतीसाठी इतके आग्रही का आहेत? या सगळ्या बदलाचा त्यांच्यासाठी काय अर्थ आहे? याचं उत्तर राजकीय गणितांमध्ये दडलेलं आहे. मोठ्या चित्रात पाहिलं तर ही पद्धत राजकीय पक्षांना किंवा आघाड्यांना त्यांच्या जागा वाढवण्यासाठी मदत करते. कशी? यामागचं लॉजिक असं आहे की पॅनलमधला एक उमेदवार खूप लोकप्रिय आणि वजनदार असतो, ज्याचा जनसंपर्क दांडगा असतो. तो उमेदवार आपल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वतःसोबतच्या इतर 2 तुलनेने कमकुवत उमेदवारांनाही निवडून आणू शकतो. म्हणजे एका लोकप्रिय इंजिनला 2-3 डब्बे जोडून पूर्ण गाडी ओढून नेण्याचा प्रकार आहे हा. तिकीट बॅलन्सिंग करणं सोपं जात असणार. अगदी तसंच. यामुळे पक्षांना विविध सामाजिक समीकरणं साधता येतात, नवीन चेहऱ्यांना संधी देता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतांचं विभाजन टाळता येतं. अच्छा. जर सगळे उमेदवार वेगवेगळे लढले तर मतं विभागली जाऊन तिसऱ्याच पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असते की नाही. पॅनल पद्धतीत मतं एकत्र राहण्याची शक्यता वाढते. पण हे तर निवडणुकीपुरतं झालं. निवडून आल्यावर काय? इनसाइट्स IASच्या लेखात यावर एक मोठी चिंता व्यक्त केली होती, बरोबर? हो, आणि ती चिंता खूप गंभीर आहे. निवडून आल्यानंतर प्रचंड अंतर्गत संघर्षाची शक्यता वाढते. म्हणजे? जे नगरसेवक निवडणुकीत खांद्याला खांदा लावून सहकारी म्हणून लढले होते, तेच नंतर एकमेकांचे स्पर्धक बनतात. प्रत्येकजण आपापल्या प्रभागात मीच जास्त काम केलं याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. अरे देवा! निधी वाटपावरून वाद होतात. विकास कामांमध्ये एकमेकांना शहकाक्ष देण्याचा प्रयत्न होतो. थांबा, पण हे तर खूप विचित्र आहे. म्हणजे निवडणुकीत हम साथ साथ है म्हणायचे आणि निवडून आल्यावर एकमेकांचेच पाय ओढायचे. मग प्रभागाचा विकास कसा होणार? यावर काही उपाय नाही का? दुर्दैवाने यावर कोणताही ठोस कायदेशीर उपाय नाही. हे पूर्णपणे त्या नगरसेवकांच्या आपापसातील सामंजस्यावर आणि पक्षाच्या शिस्तीवर अवलंबून असतं. पण अनेकदा असं दिसून आलं आहे की या कोरघोडीच्या राजकारणामुळे प्रभागातील विकासकामं रखडतात आणि सामान्य नागरिकांचं नुकसान होतं. हे सगळं ऐकायला खूप सैद्धांतिक वाटते. पक्षांची गणितं, उमेदवारांची डोकेदुखी. पण जमिनीवर, एखाद्या शहरात हे प्रत्यक्षात कसं दिसतं? तुमच्या दुसऱ्या स्रोतामध्ये आय लव्ह नवी मुंबईच्या लेखात नवी मुंबईचं उदाहरण होतं. तिथे नक्की काय घडतंय? नवी मुंबईचं प्रकरण या बदलामुळे होणारी प्रचंड उलथापालथ दाखवतं. तिथे डिसेंबर 2025च्या महानगरपालिका निवडणुकीची तयारी याच पद्धतीने सुरू आहे. अच्छा. जुने 111 वॉर्ड रद्द करून आता फक्त 28 मोठे प्रभाग तयार केले आहेत. यातले बहुतेक प्रभाग 4 सदस्यीय आहेत आणि नवीन लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार शहराचा राजकीय नकाशा पूर्णपणे नव्याने रेखाटला गेला आहे. लेखात असं म्हटलं होतं की वाशी आणि कोपरखैराणे यांसारख्या भागातील जुने राजकीय गड एकमेकांविलीन झाले आहेत. याचा सामान्य माणसाच्या भाषेत अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप मोठा आहे. उदाहरणार्थ विचार करा की वाशीचा एक भाग जिथे पूर्वी एका विशिष्ट समाजाचा, भाषिक गटाचा किंवा आर्थिक स्तराचा प्रभाव होता. म्हणजे ठरलेले मतदार होते? अगदी. ठरलेली वोट बँक होती. आता तोच भाग कोपरखैरण्याच्या एका अशा भागाशी जोडला गेलाय जिथे पूर्णपणे वेगळी सामाजिक आणि आर्थिक समीकरणं आहेत. बापरे. त्यामुळे पूर्वी जी वोट बँक होती ती आता कामाला येणार नाही. उमेदवाराला आता या दोन्ही पूर्णपणे भिन्न गटांना खुश ठेवावं लागेल. जुनी राजकीय गणितं आता पूर्णपणे निरुपयोगी झाली आहेत. याचा अर्थ उमेदवारांची डोकेदुखी प्रचंड वाढली असणार. त्यांच्यासाठी काय बदललं आहे? त्यांच्यासाठी तर हे खूप मोठं आव्हान आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रचाराचा आवाका आणि खर्च प्रचंड वाढला आहे. पूर्वी ते आपल्या गल्लीतल्या ओळखीतल्या लोकांवर किंवा एका छोट्या निष्ठावान मतदारवर्गावर अवलंबून राहू शकत होते. आता त्यांना 3-4 पट मोठ्या आणि अधिक वैविध्यपूर्ण लोकसंख्येपर्यंत पोचावं लागतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही जागा आता सुरक्षित म्हणजे सेफ सीट राहिलेली नाहीये. प्रत्येकाला शून्यापासून सुरुवात करावी लागतेय. आणि या सगळ्या रणधुमाळीत सामान्य नागरिक कुठे आहे? त्याच्यासाठी काय बदलतंय? कचरा उचलण्यापासून ते पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यापर्यंत त्याच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल? आणि हाच कळीचा मुद्दा आहे. यामुळे उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी कमी होण्याची शक्यता आहे. ती कशी काय? कल्पना करा, तुमच्या रस्त्यावरचा खड्डा भरला जात नाहीये. आधी तुम्हाला माहिती होतं की तुमचा नगरसेवक कोण आहे आणि कोणाला जाब विचारायचा. बरोबर. आता तुमच्या डोक्यावर 4 नगरसेवक आहेत. तुम्ही पहिल्याकडे जाल, तो म्हणेल हा भाग माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही, दुसऱ्याकडे जा. दुसरा तिसऱ्याकडे बोट दाखवेल. आणि खड्डा तसाच राहील. अगदी. शेवटी तुमचा खड्डा तसाच राहील आणि तुम्ही चक्रावून जाल.
जबाबदारी निश्चित करणं खूप कठीण होऊन बसतं. पण याकडे दुसऱ्या बाजूनेही पाहता येईल ना. कदाचित 4 नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यात चांगली कामं करण्याची स्पर्धा लागेल. मी त्याच्यापेक्षा जास्त काम करून दाखवतो किंवा माझ्या प्रभागात जास्त निधी आणतो, या भावनेतून नागरिकांचा फायदाच होऊ शकतो, अशी शक्यता नाही का? तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे आणि आदर्श परिस्थितीत तसंच व्हायला हवं. काही ठिकाणी अशी सकारात्मक स्पर्धा दिसूही शकते. पण स्रोतांमधील विश्लेषण आणि पूर्वानुभव असं सांगतात की समन्वयापेक्षा संघर्षाची शक्यता जास्त असते. श्रेयवादाच्या लढाईत अनेकदा मूळ कामांकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे नागरिकांना फायदा होण्याऐवजी गोंधळच जास्त अनुभवायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे प्रभागांच्या सीमा ठरल्या, राजकीय भूगोल बदलला, उमेदवारांची धावपळ सुरू झाली, पण खेळ अजून संपलेला नाही, असं लेखात म्हटलं होतं. नाही, अजून नाही. त्यात एका अंतिम वाईल्ड कार्डचा उल्लेख आहे. ऐकूनच खूप उत्सुकता वाटतीये. हे काय आहे? ते वाईल्ड कार्ड म्हणजे आरक्षणाची सोडत, म्हणजे रिझर्वेशन लॉटरी. अच्छा. प्रभागांच्या सीमा निश्चित झाल्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो आरक्षणाची सोडत काढणे. प्रत्येक प्रभागातील कोणती जागा महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असेल, हे या सोडतीद्वारे चिठ्ठ्या टाकून ठरवलं जातं. आणि याला वाईल्ड कार्ड का म्हटले? कारण यामुळे वर्षानुवर्षे बांधलेली राजकीय साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळू शकतात. म्हणजे? विचार करा, एक मोठा नेता आहे जो 20 वर्षांपासून आपला वॉर्ड सांभाळतोय. तो दादा आहे तिथला. सगळी सूत्र त्याच्या हातात आहेत. त्याने नवीन मोठ्या प्रभागासाठी तयारी सुरू केली आहे आणि अचानक लॉटरीत ती जागा महिलेसाठी राखीव होते. म्हणजे तो नेता निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर? एका क्षणात त्याची सगळी राजकीय गणितं शून्य होतात. वाव! म्हणजे आधी प्रभागांच्या सीमा बदलून राजकीय भूगोल बदलला आणि आता आरक्षणामुळे खेळाडूच बदलू शकतात. हे तर स्थानिक राजकारणाचं स्क्विड गेम झालंय की काय? तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. यामुळे पक्षांना ऐनवेळी नवीन चेहरे शोधावे लागतात. अनेकदा प्रस्थापित नेते आपल्या पत्नीला, मुलीला किंवा सुनेला उमेदवारी देतात. पण या एका सोडतीमुळे संपूर्ण राजकीय समीकरणं डोक्यावर आपटतात. अनेक वर्षांपासून तयार केलेली राजकीय गणितं काही मिनिटात विस्कळीत होऊ शकतात. म्हणूनच याला अंतिम वाईल्ड कार्ड म्हटलं जातं. तर आजच्या चर्चेतून जे चित्र समोर येतंय ते खूपच गुंतागुंतीचं आहे. आपल्यासमोर एक अशी निवडणूक पद्धत आहे जी राजकीय पक्षांना मतं एकत्र करून जागा जिंकण्यास मदत करण्यासाठी तयार केली गेली आहे. हो. पण त्याचवेळी ती निवडून आलेल्या प्रतिनिधींमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण करते आणि नागरिकांसाठी उत्तरदायित्व कोणाचा हा गोंधळ निर्माण करू शकते. अगदी बरोबर. ही पद्धत मतदार आणि त्यांचे स्थानिक प्रतिनिधी यांच्यातील नात्याला मुळापासून बदलते. जिथे आधी एका प्रतिनिधीसोबत थेट आणि वैयक्तिक संपर्क होता, तिथे आता अनेक प्रतिनिधी आहेत. त्यामुळे हे नातं अधिक गुंतागुंतीचं, अप्रत्यक्ष आणि काहीसं दूरचं होण्याची शक्यता आहे. खरंच, या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की ही पद्धत राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी खेळ कसा बदलते. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मतदाराबद्दल काय? जेव्हा मतदार मतदान केंद्रात जातो तेव्हा त्याला हे माहिती असतं की तो फक्त एका व्यक्तीला नाही तर एका मोठ्या क्षेत्रासाठी प्रतिनिधींचा एक गट निवडत आहे. ही गोष्ट मतदाराला केवळ आपल्या गल्लीबोळातील लहान-सहान समस्यांपुरता विचार न करता प्रभागाच्या व्यापक मोठ्या समस्यांबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित करते का? की यामुळे स्थानिक प्रशासनाशी असलेलं त्याचं वैयक्तिक नातं अधिक दूरचं आणि इम्पर्सनल होऊन जातं? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.